त्याच्यावर विश्वास टाकू नका. ते कोण्याच एका पार्टीत पक्क राहत नाही. राहिला ना अंगठा, जर कोणाच्या अंगठ्यावर भवरा असेल उजव्या हाताच्या, त्याला सोयरिकीला नेऊच नका, मोडूनच येते. माझं जर पटत नसलं तर नेऊन बघा, आधी तरी तुमच्या पोरायचं कुठे उजळाय दे. विनोद जाऊ द्या बाजूला, याला सप्त्याच्या मीटिंगला घ्यायचंच नाही, मोडणार नाही. करून बघा तुम्ही, मग मला फोन लावून बाबाजी खरंय तुमचं. अहो असे लक्षण आहेत. अहो आपल्या शरीरावर, विनोद जाऊ द्या बाजूला, एवढे लक्षण वर्णन केले का नाही. त्रिजटेच्या सोबत अशोकवनात सीतामाय होते, त्रिजटा राखण होते. रावणानं राम आणि सीतेला वश करायचं होतं रावणाला, बरोबर आहे. मग भेव दाखवून येणे केले प्रकारे सीतेला वश करण्यासाठी रावणानं मायावी राम आणि लक्ष्मणाचे शिरकमल तयार केले. इथून वरचे गळा कापून आणल्यासारखे रक्तचंबित, आणि एका ताटामध्ये सीतेच्या समोर पाठवले. सीते, हे बघ, तुझे पती श्रीराम आणि तुझे ज्यांना दीर म्हणतात ते लक्ष्मण दोघा जणांच्या माना कापून आणल्या. आता तर माझ्याशी लग्न कर. सीतेनं पाहिलं, हुबेहूब रामाच्या चेहऱ्यासारखा लक्ष्मणाच्या चेहऱ्यासारखे दोन चेहरे ताटामध्ये, ताट रक्तानं भरून गेलेलं होतं. आणि राम लक्ष्मणाचे चेहरे पाहिले आणि सीतेचे डोळे पाण्यानं डबडबले. सीतामाया रडत होत्या. माझं सौभाग्य कसं हरण झालं, रडत होत्या. आणि सीता ज्या वेळेला अशोकवनामध्ये राम लक्ष्मणाचे मायावी चेहरे पाहून माझे पती गेले, माझं सौभाग्य गेलं म्हणून रडत होत्या, त्यावेळेला तिच्या समोर राखण बसलेली त्रिजटा मात्र हसत होती. काय करत होती? हसत. सीता म्हणते त्रिजटेला, तुमची जात राक्षसाची, एका बाईचं सौभाग्य मारल्या गेलं, कुंकू पुसायची वेळ आली म्हणून मी रडते आणि तू हसतेस. तू राक्षसीनच राक्षसी, कठोर हृदयाची. ऐका ना, राक्षसाच्या जातीत ती त्रिजटा सीतेला म्हणते, अगं तुला कळत नाही, मी त्याच्यासाठी नाही हसत. जगाचं सौभाग्य राखण करणं ज्याच्या हातात आहे, त्याच्या सौभाग्याचं हननच कसं होईल हे तुला कसं कळत नाही. जगाच्या मृत्यूला वाचवणारा राम कसा मरेल हे तुला कसं कळत नाही. सीते, आई, मला तुझ्या चेहऱ्यावर काही लक्षणं दिसतात. कोण म्हणताय? त्रिजटा म्हणते. कोणाला म्हणते? विश्वाचे मालक, मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या अर्धांगिनी जानकी सीता मैयाला म्हणते. राक्षसाच्या यातीतली त्रिजटा सीतेच्या चेहऱ्यावरले लक्षण सांगते. हे सीता मैया, ऐका, तुमच्या चेहऱ्यावर हे केस आहेत, केस, हे केस तुमचं सौभाग्याचं लक्षण सांगतात. म्हणजे कोणाचे केस तो जास्त पातळ, कोणाचे जाड, याच्यावर काही लक्षण आहे. ऐका, ते लक्षण असं सांगतात. त्रिजटा सांगते की सीता मैया, तुझ्या चेहऱ्यावर लक्षणं अशी आहेत की तुम्ही सौभाग्यवती मरणार आहेत श्रीरामाच्या आधी. तुमचे मालक मरणारच नाहीत, या चेहऱ्याकडे पाहून घेऊ नका. राक्षसीन सांगाय, ऐका, तुम्ही आता एकदा वनवास घेतला ना, अजून एकदा वनवास तुम्हाला मिळेल. कोण सांगते? त्रिजटा सांगते. सीते, तुझ्या प्रारब्धामध्ये 2 मुलं आहेत ग, तुला अजून मुलं झाले नाहीत. जोपर्यंत 2 मुलाची माता होणार नाही ना तोपर्यंत तुला मृत्यू येणार नाही, तुझ्या मालकालाही नाही. कोण सांगितलं भविष्य? त्रिजटेने सांगितलं. कशावर सांगितलं? या चेहऱ्यावर लक्षण असतात. भोवऱ्या कशा आहेत, पापणं कशी आहेत, उंचवटे कशी आहेत, याच्यावर सांगितलं. त्याचं ज्ञान पाहिजे. कोणाच्याही भविष्याच्या मागे लागू नका. हल्लीच्या काळामध्ये भविष्य सांगणारे खूप झाले, ज्याला त्यांचंच भविष्य कळत नाही, ते तुमचं सांगायला निघाले. मला नाही कोण्या विषयामध्ये हात घालायचं, कारण मी माझ्या संप्रदायाची भाषा बोलण्यासाठी इथं बसलोय. मला नको त्या गोष्टी बोलायच्याच नाहीयेत या ठिकाणी. पण मंडळी, कोण्या विद्वान लोकावर, कोण्या महाराजावर, कोण्या बाबावर, कोण्या सद्गुरूवर, गुरुवर किती विश्वास टाकावा
याची मर्यादा ठेवली पाहिजे समाजात. त्याच मर्यादेपर्यंत आपल्याकडे आलेला महाराज, आपल्याकडे असलेले गुरु, आपल्याकडे असलेला बाबा यांच्यावर विश्वास किती असला पाहिजे आणि कसा असला पाहिजे त्याचं भान ठेवा. कोणावर ठेवला पाहिजे ऐका ना जरा. भविष्य शास्त्र सांगतं ते लक्षणं असतात. असे 51 लक्षण सांगितले त्या रामायणामध्ये. माझ्याकडे रामायण आहे ते. वारकरी संप्रदायाला फार मोठं विद्वान रत्न एक मिळालं होतं. आज नाहीये ते समाजामध्ये. परम आदरणीय, परम श्रद्धे, वैकुंठवाशी निवृत्ती बाबा वक्ते, परखड भाषा. आम्हाला फार सेवा घडली त्यांची, खूप सेवा घडली. त्या मुक्ताईच्या मठावर निवृत्ती बाबांना असं खांद्यावर हात टाकायचा, एका बाजूला मी असायचं, एका बाजूला दुसरं कोणी असायचं आणि त्यांना आम्ही वरच्या मजल्यावर न्यायचं. आणि बाबाला जाता जाता एखादा प्रश्न विचारला, बाबा वयाच्या 95व्या वर्षी रात्रीच्या 2 वाजता प्रश्न विचारला तो उत्तर देतो. इतके विद्वान होते. परखड महात्मा नाही आपल्यात आता, पण आम्हाला त्यांची सेवा घडली, संगती घडली. त्यांचं रामायण आहे माझ्याकडे. त्या रामायणामध्ये मी सांगतोय जे श्लोक आहेत, प्रश्न आहेत, त्याचे उत्तर आहेत. या पद्धतीनं आपला विषय एवढाच आहे की अंगावर काही लक्षण आहे, ते लक्षण तुमचे काही संकेत सांगत असतात. त्याच संकेतानुसार मंडळी त्या शुकदेवांचं वर्णन केलं. 2 वर्षम शुकदेव आले आणि शुकदेव पाहिल्याबरोबर परीक्षिती राजांनी साष्टांग नमस्कार केला. राजा परीक्षितीनं शुकदेवांना साष्टांग नमस्कार केला. शुकदेव होते ते मस्त पंचा नेसलेला होता, खांद्यावर जानवं होतं, गळ्यामध्ये तुळशीची माळा होती, कपाळाला गोपीचंदन पापभ्रंग विष्णू स्वरूप समोधोवाह, गोपीचंदनाचा असा टिळा उभा लावलेला होता. शुकदेवांनी हातामध्ये श्रीमद भागवत महापुराण घेतलं होतं आणि शुकदेवांचं आगमन परीक्षितीच्या उद्धारासाठी श्रीमद भागवत महापुराण घेऊन ज्या वेळेला होतं ना मंडळी, त्यावेळेला आकाशामध्ये इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर, गंधर्व, जपे तपे सिद्ध साधक जमले मंडळी. सर्वांनी हातात फुलं घेतली आणि शुकदेवांच्या अंगावर फुलाचा वर्षाव केला. आकाशामधली देवा शुकदेवांच्या नावाचा जयघोष करू लागले मंडळी. शुकदेव तुम्हारी जय जय, गुरुदेव तुम्हारी जय जय, गुरुदेव तुम्हारी जय जय, गुरुदेव तुम्हारी जय जय, शुकदेव तुम्हारी जय जय, गुरुदेव तुम्हारी जय जय, भागवत महापुराणाच्या माध्यमातून एक
भक्तीची वेळ आली होती. त्या भक्तीला श्रवण भक्ती म्हणायचं मंडळी. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पूजनम वंदनम सेवनम सख्यदाशतम निवेदनम. या 9 भक्ती आहेत. यातली श्रवण भक्ती होती मंडळी. लक्ष करा ना जरा. शुकदेव ज्या वेळेला भागवत कथा सांगण्यासाठी पवित्र श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ हातामध्ये घेऊन येतात आणि त्यावेळेला आकाशामध्ये इंद्र चंद्र वरुण कुबेर गंधर्व जनी तटी शब्द साधक मंडळी जमली आणि अप्सरा नृत्य करू लागली आकाशात. आनंद झाला त्यांना. अरे प्रभू लोकांमध्ये श्रीमद भागवत महापुराण घेऊन शुकदेव महात्मा यांना स्वागत करत होतं स्वर्गातल्या लोकांकडून. अप्सरा नृत्य करतात आणि गंधर्व गायन करतात. नारद तुंबर वाद्य वाजवत होते. आता स्वर्गातल्या अप्सरा स्वागताला गायन नाचन करत नृत्य करत असते. इंद्र चंद्र गंधर्व जपी तपी हातामध्ये फुलं घेतले होते. आली बाजा शाबास. हातात फुलं घेतली होती मंडळी. इकडं बघा. इकडं योगेश. स्वर्गातल्या सुरवरांनी हातात फुलं घेतले. शुकदेवांच्या स्वागताला टाळीचा आवाज ऐकायचा आहे मला. राजा परीक्षितीच्या उद्धारासाठी येणाऱ्या शुकदेवांच्या अंगावर सुरवरांनी पुष्पवृष्टी केली. परीक्षितीच्या उद्धारांचा समय समीप आला होता. शुकदेव नावाचा महात्मा ज्या वेळेला आगमन होत आहे
श्री शुक उवाच मनस्तु शतरूपाया त्रिस्तकन्या जत्निरे अकुति देवहूतिश्च प्रसूतिरिति विश्रुताः। गंगेच्या पावन तटावर उद्धाराच्या अपेक्षेने बसलेल्या राजा परीक्षितीच्या उद्धारासाठी शुकदेव येतात. थोडा बारकावा सांगतो, पटकून पुढे जातो. मला माझ्या वेळेत आज काही गोष्टी करत करत भगवान श्रीकृष्ण पाळण्यात टाकून झोका द्यायचा आहे. वाटलं पण थोडा वेळ झाला सुरू करायला. आज हरकत नाही. जरी आपल्याला कथा सुरू करायला वेळ झाला तर कथा संपवायला असाच जास्त वेळ होणार असं काही नाही. मी नेहमी सांगत असतो, गाडी जरी एखाद्या वेळेस निघताना लेट निघाली तर शेवटच्या स्टेशनला लेटच पोहोचेल असं नाही. देरी से चलती हुई गाड़ियां, देरी से चलती हुई गाड़ियां समय पर पहुंच सकती हैं. चलाने वाला चालक चालाक होना चाहिए. उशिरा सुटणाऱ्या गाड्या वेळेवर पोहोचू शकतात, पण चालवणारा चालक हा चतुर असला पाहिजे. आपली गाडी जरी तुम्हाला वाटत असेल फार उशिरा निघाली, तुम्हाला गाडी न आदळता वेळेवर स्टेशनला नेऊन घालील आपली गाडी भरोसा ठेवा. बरोबर आहे. आणि इथे कशाची गरज आहे? भरवशाची गरज, विश्वासाची गरज आहे. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास वाशील ते सत्ता करू शकतो. लक्ष द्या. राजा परीक्षिती गंगेच्या काठेला उद्धाराच्या अपेक्षेने बसलेले असताना काय मी उद्धार पावेल मी उद्धार पावेल कै कृपा करील नारायण. ऐशी संगत मी संतुजून समाधान चित्त माझे. या अपेक्षेने परीक्षिती बसलेले शुकदेव येतात. साष्टांग नमस्कार केला. अज्ञानतिमिरंदर्शे ज्ञानांजन शलाकायाम चक्षुर्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. आसन टाकलं. शुकदेव आसनावर बसले. शुकाचार्य भागवत सांगताना पूर्वाभिमुख बसतात. बरं काय, भागवत सांगणाऱ्याचं तोंड कोणीकडे होतं? कोणीकडे? पूर्व दिशा. हेच काय, शुकदेव पूर्वाभिमुख बसले आणि परीक्षिती राजा उत्तराभिमुख बसले. ऐकायला ऐका, काही दिशेला महत्व आहे. तुम्हाला शास्त्र वाचन करायचं ना, पुराण वाचन करायचं ना, ज्ञानेश्वरी गाथा वाचायचा ना, हरिपाठ शिवपाठ म्हणायचा ना, पूर्वेकडे तोंड करून बसायचं. शास्त्र वाचनाची दिशा पूर्व आहे. देव पूजनाची दिशा पूर्व आहे. आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यात पश्चिमेकडे तोंड करून देव, म्हणजे तुमची पूजा पूर्वेकडे तोंड करून झाली पाहिजे. शुकदेव शास्त्र सांगण्यासाठी पूर्वाभिमुख बसतात. राजा परीक्षिती मात्र उत्तराभिमुख बसतात. का? तुम्ही नाशिकेत नावाचा ग्रंथ जर ऐकला असला तर तुम्हाला माहित असेल. मुलगा यमराजाला भेटून आला. नचिकेत. मग बापाने विचारलं, बाळा यमलोकातून? म्हणले, हो बाबा. मग आम्हाला सांग बरं, मृत्यूच्या खुणा.
मग त्या मुलानं बापाला मृत्यूच्या खुणा सांगितलं. बाबा, त्यातलं एक लक्षण सांगणार आहे मी तुम्हाला. मृत्यूच्या समयाला ज्याचा प्राण जातोय त्यावेळेला जर त्याचं तोंड उत्तरेकडे असेल, मोक्ष प्राप्ती निश्चित. एखादा घराच्या बाहेर जीव गेला एखाद्याचा, तुमच्या राहत्या घराच्या उत्तर दिशेला जर त्याचा प्राण गेला असेल, गती चांगली मिळाली. फार वर्णन केलं. सोपं सांगू का? आपण मनुष्य गेल्यानंतर त्यांच्या तेरवीला गोड जेवणाला पत्रिकेवर नाव टाकतो. वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गीय टाकतो ना. तुम्हाला माहिती आहे का ते गिराईक वैकुंठाला गेलं का कैलासाला गेलं? धडधड माहित असते. सकाळी चहाच्या जाग्या पिणारा माणूस आणि त्याच्या पत्रिकेवर आपण टाकतो कैलासवासी, वैकुंठवासी टाकतो ना आपण. सकाळी चहाचा जाग्या दारू पिणारा कैलासाला जाईल, वैकुंठाला जाईल, स्वर्गाला जाईल. अरे ते तर यमपुरीवाशी आहे, नरकवाशी आहे. पण टाकताना आपण टाकतो कैलासवासी, वैकुंठवासी, स्वर्गीय. त्याचं कारण असं आहे, अपेक्षा चांगल्या. ऐका ना जरा, शास्त्रानं सांगितलं एखादा व्यक्ती जर मरण पावला आणि तुम्हाला शंका आली ही कुठे गेले असतील, आता वैकुंठाला का कैलासाला का स्वर्गाला का यमलोकाला? ऐका, हे चांगल्या गतीला गेले का अधोगतीला गेले हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर शिव पार्वतीच्या संवादाचं एक शास्त्र आहे, ते माझ्याकडे आहे. त्याला शिव सूर्योदय शास्त्र म्हणतात. नाव लक्षात ठेवा. काय? शिव सूर्योदय शास्त्र. त्याच्यामध्ये भवानी माता पार्वतीनं प्रश्न विचारले आणि देवादिदेव महादेवानी उत्तर दिले. पार्वतीनं प्रश्न विचारले होते, मृत्यूचे लक्षण सांगा ना मला. महादेवानं सांगितलं. ऐका, प्रेत बसवलेलं आहे, ते कोण्या दिशेला गेलं तुम्हाला अंदाज घ्यायचा आहे. ते जे असं बसवलंय ना भिंतीला, तुम्ही जवळचे नातलक असताना जवळ बसल्या बसल्या तळ हात त्यांचा असा धरा आणि हात फिरवा त्याच्या हातावरून. आपला काय होत नसते, माणूस बंद भेलन काहीतरी काय होत नसते. असा हात फिरवा त्याच्या तळहात, उजव्या डाव्या त्या प्रेताच्या. त्याच्या दोन्ही पैकी एक हात तुम्हाला जरा वलसर लागेल. माणूस मरतानी उजव्या किंवा डाव्या हाताला घाम येत असते. नाही आला तर उजव्या किंवा डाव्या तळपायाला घाम येत असते. म्हणजे महाराज नाही आला, त्याच्या कान बघा, उजव्या किंवा डाव्या कानातून पाणी येत असते मरताना. मी म्हणतोय ते लक्षण लक्षात ठेवा, लिहून घ्या वाटलंच तर. बघा अनुभव घेऊन. शिव सूर्योदय नावाच्या शास्त्रात भवानीला भोलेनाथ सांगतात. ऐका, मृत्यूच्या समयाला त्याच्या उजव्या किंवा डाव्या डोळ्यातून पाणी वगळत असते आणि जीव जातो. नाक, कान, डोळे, तळहात, तळपाय. जर डाव्या अंगात ते लक्षण दिसलं, अधोगतीला गेला. उजव्या अंगामध्ये लक्षण दिसलं तर सद्गतीला गेला. शास्त्र आहे, कुठे गेला हे कळतंय आपल्याला. अशी अनेक लक्षणं